आज लातूर शहरा येथे श्री महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथे आकाड उत्सव साजरा करण्यात येतो। हा आकाड उत्सव लोकांच्या समृद्धी, सुख, समाधानी ह्यासाठी हा साजरा करण्यात येतो। आपल्या देवीचा आशीर्वाद सर्व लोकांवर आशीर्वाद राहावा, पाऊस पाणी वेळेवर व्हावं, शेतकऱ्यांचे दुःख सर्व मिटून जावे। आमच्या गवळी समाजातील पशुपालन सर्वांकडे आहे, ते आमच्या पशुपालनासाठी खाद्य व त्यांचा सुख शांती समृद्धी अशी सर्वांना राहावी व लातूर शहरातील व सर्व ठिकाणच्या ह्या सर्व समाजात बांधवांना सुख समृद्धी भेटावी ह्यासाठी आकाड उत्सव करण्यात येतो। व्यापारी लोकातील सर्व मंडळ आणि आकाड उत्सवात लिंब हे आषाढ लिंबपालाचा व खिचडा हा प्रसाद केला जातो। ह्या आणि आमच्या समाजातील पशुपालन, या पशुपालनातील शांत समृद्धी सर्वांशी माणूस आपले सर्वांना सुख समृद्धी भेटावे ह्यासाठी केला जातो। गांधी चौक महालक्ष्मी मंदिर। मला सांगा, किती वर्षापासून आषाढ उत्सवाची ही परंपरा आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते साजरा करताय? पारंपरिक पद्धतीने साजरी करतो। पहिलेपासून आहे खंडोबा गल्ली निघत आहे, गवळी गल्लीचे आझाद चौक, पुन्हा महालक्ष्मी मंदिर पर्यंत मिरवणूक येते आकाड उत्सव। काय काय केलं जातं याच्यामध्ये? कळशी नावणी काढल्या देवीला, अभिषेक हे समजा असतं इथं, भंडारा। व्यापारी मंडळ सर्वजण मदत करतात त्याला भंडारा। सर्व समाजाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये। श्री महालक्ष्मी मंदिर हे गांधी चौक लातूर येथे एक आकाड महोत्सव केला जातो। पण ही आकाड महोत्सव हा लातूर नगरीतला कमीत कमी 10-15 वर्षांनी एक प्रोग्राम चालू आहे आकाड महोत्सवचा। तरी लातूरच्या जेवढं काय व्यापारी लोक, समाजातील बांधव, बाकी इतर समाजात सगळ्याचा सहकार याच्यात लाभला जातो। आणि ही जी मिरवणूक आहे ती खंडोबा गल्लीतून निघली जाते। खंडोबा गल्लीतून निघून गवळे गल्ली, सेंटर हनुमान, आझाद चौक, औसा हनुमान असं ह्या मार्ग मिरवणूक येते। मिरवणूक आल्यानंतर इथं मिरवणूक जी कळस घेऊन येतात लेडीज वगैरे, दया दुधाचे कळस वगैरे आलेले, त्याचा इथं अभिषेक केला जातो देवीचा। अभिषेक होऊन त्यांची नावणी झाल्यानंतर त्यांना साडी वगैरे, नेवद वगैरे सगळं काय त्यांची पूजा पाठ करून सगळं काय करून त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला। हा, इथं तीन नमुन्याची आरती होती जाते। सगळ्यात पहिला आरती केली जाते इथल्या समाजाची जी बांधव आहेत सगळे, त्यांच्या आत पहिली आरती होती आहे, त्याच्यानंतर पत्राची एक आरती होती आहे आणि त्याच्यानंतर आराधी लोकांची एक आरती होती आहे। अशा 3 नमुन्याच्या 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आरती केल्या जातात।